दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे। मुंबई पुण्यात विसर्जनासाठी आता पालिका देखील सज्ज झाल्यात। मुंबई शहरामध्ये पालिकेच्या वतीने 204 कृत्रिम तलावांची सुविधा करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रकिनारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे। तर मुंबईसह राज्यभरात आज दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। शनिवारी थाटामाटात आणि जल्लोषामध्ये आगमन झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे। गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली। मुंबई पुण्यामध्ये पालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। तर मुंबईतील दादर चौपाटी परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। पाहूयात। गणपती बाप्पाचं काल उत्साहामध्ये स्वागत झाल्यानंतर आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या निरोपाची वेळ आली आहे। मी सध्या मुंबईतील दादर चौपाटी या परिसरामध्ये आपण जर पाहू शकतो की दीड दिवसाच्या घरगुती गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका सुद्धा सज्ज झाली आहे। चौपाटी परिसरामध्ये ते काही स्वच्छता आहे ती संपूर्ण साफसफाई करण्याचं काम सध्या सकाळच्या सुमारास चालू आहे। दुपारनंतर या ठिकाणी गणेश भक्त येतील आणि घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी भावुक होऊन करतील। सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे। दुपारनंतर या ठिकाणी खोल पाण्यामध्ये कुणीही गणेश भक्त या इतर लोक मध्ये जाऊ नये म्हणून त्यासाठी पोलीस याबरोबर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील। सध्या जर या ठिकाणी पाहायला गेलं तर स्वागत कक्ष सुद्धा बनवलेला आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे। याचबरोबर प्रशासनाच्या वतीने गणेश भक्तांना काही दुपारनंतर विशेष सूचना सुद्धा याच कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। त्यामुळे संपूर्णपणे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे। घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी गणेश भक्त येतात। कॅमेरामन राजेश मनियारसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।